कैलासवासी भाई नेरुकर चषक राज्यस्तरीय पुरुष महिला किशोर किशोरी अजिंक्यपद खो खो स्पर्धा सन 2024-25 या वर्षाची स्पर्धा कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या माध्यमातून आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 ते 27 या कालावधीमध्ये विठ्ठल रामजी शिंदे शाळा इचलकरंजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की या स्पर्धा शासनाच्या माध्यमातून भरवण्यात येत असून याच्याकरता महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा विभागाकडून 75 लाख रुपयाचं अनुदान या स्पर्धेसाठी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्थानिक आमदार विकास फंडातून जवळपास 50 लाख असं मिळून या सदरची स्पर्धा 1,25 लाख रुपयाच्या रकमेची स्पर्धा या इचलकरंजी शहरामध्ये होते आहे। आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र खो खो असोसिएशन, विदर्भ खो खो असोसिएशन आणि कोल्हापूर खो खो असोसिएशन असे मिळून जवळपास 40 मुला व मुलींचे संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत। आणि त्याचकरता या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ हे तुल्यबळ आणि आपापल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केलेले सर्व संघ आहेत। आणि अशा संघांमध्ये ही स्पर्धा आजपासून सुरू झालेली आहे आणि 27 तारखेला याचा क्लोजिंग सेरेमनी होतो आहे। आज दिनांक 24 रोजी या स्पर्धेचं उद्घाटन विठ्ठल रामजी शिंदे या शाळेमध्ये आदरणीय प्रकाश अण्णा आवाडे, राहुल आवाडे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर, उपसंचालक कोल्हापूर आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी झालेले खेळाडू यांच्या साक्षीने ही स्पर्धा आज या ठिकाणी उद्घाटनाच्या आहे हे समजण्याकरता, या खेळाडूंना उत्साहित करण्याकरता आणि याची प्रसिद्धी देण्याकरता यांची रॅलीच्या माध्यमातून यांची सुरुवात या ठिकाणी होते आहे। आणि इथून गांधी पुतळ्यापासून ही रॅली रामजी विठ्ठल शिंदे या विद्यालयापर्यंत ही रॅली या सर्व सहभागी खेळाडूंची काढण्यात येते। या रॅलीमध्ये जवळपास 680 खेळाडू हे सहभागी झालेले आहेत आणि 200 ते 250 पदाधिकारी मिळून पंचमंडळ मिळून असे हजार व्यक्तींचा सहभाग या स्पर्धेसाठी लाभलेला आहे। आणि यामध्ये एकूण 31,60,000 रुपयाची कॅश प्राइजेस या खेळाडूंच्या प्रथम 6 क्रमांकाच्या पुरुष महिलांसाठी व प्रथम 4 क्रमांकाच्या किशोर किशोरी गटासाठी असे मिळून एकूण 31,60,000 रुपयाची बक्षिसे, रोख पारितोषिके, त्याचबरोबर ट्रॉफी, मेडल देण्यात आलेले येत आहेत। त्याचबरोबर सहभागी खेळाडूंना या इचलकरंजी आयोजकांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूला ट्रॅकसूट आणि स्मार्ट वॉच हे राहुल आवाडेंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी देण्यात येत आहेत। त्यामुळे या स्पर्धेला अतिशय चांगलं असं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। अशी ही मानाची स्पर्धा ही महाराष्ट्र शासनाने सन 2009 पासून सुरू केलेली आहे आणि ती आज ही 8वी स्पर्धा या इचलकरंजी शहरामध्ये संपन्न होते आहे। अशा पद्धतीने या स्पर्धा पाहण्याकरता या इचलकरंजी शहरातील सर्व क्रीडा रसिकांनी, खो खो रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, त्याकरता गॅलरीची उत्तम व्यवस्था केलेली आहे। विद्युत झोतातील 4 क्रीडांगणं तयार करण्यात आलेली असून अतिशय देखणं असं आयोजन या इचलकरंजी शहरामध्ये आयोजकांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरता सकाळी आणि सायंकाळच्या अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा सांगता समारंभ दिनांक 27 रोजी संपन्न होणार आहे। तरी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेला उत्तुंग असा प्रतिसाद द्यावा व दररोज सकाळी संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळाडूंचे सामने बघून त्यांना पाठिंबा देण्याकरता आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आणि कोल्हापूर खो खो असोसिएशन आणि इचलकरंजी शहरातील सर्व आयोजकांच्या माध्यमातून